पॉइंट वर आहे. कोणता? मोजरी पॉइंट. मोजरी पॉइंट. हा, खाली जे एक गाव दिसते ते एक मोजरी म्हणून गाव आहे. सर्व आदिवासी लोक राहतात आणि तिथून आपल्या इथं ते काही सामान वगैरे घेऊन वांगी त्याच्या इकडे जे जे पिकते ते येऊन आपल्या इथं रविवारच्या दिवशी इथं बाजार असतो त्या दिवशी इथं विकतात. आणि घोड्या खालून म्हणजे पायी येणं हा रस्ता आहे याचा. म्हणजे 2 तासामध्ये ते पोहोचतात. आणि सी लेवल पासून तुम्ही 3600 फूट उंचीवर आहे. मगाशी आपण हरिकेन पॉइंटला गेलो होतो, सी लेवल पासून 3650 फूट उंचीवर होतो. त्याच्यापेक्षा हा 50 फूट कमी. आणि या साईड मध्ये जे डोंगर दिसते हा गविलगड फोर्टचा भाग आहे. गविलगड फोर्ट. आणि या इथं राईट मध्ये दिसते ह्या देवी पॉइंट नंतर आपण जाणार आहोत. आणि त्याच्या वरतं चक्कर तलाव म्हणून एक बोटिंग पॉइंट सुद्धा आहे. आता हे येते की चिखलदरा नाव कसं पडलं तर इथं अज्ञातवासात येऊन 5 पांडव आलेले आहेत. इथं विराट राजाचं राज्य होतं. विराट राजाचा साळा आणि सेनापती किचक होता, ज्याची वाईट नजर ही द्रौपदीवर पडली. ती गोष्ट तिने भीमाला सांगितली आणि भीमानं त्या किचकाला मारलं. आणि किचकाला जिथं मारलं आणि ज्या दरीमध्ये फेकलं तो झाला किचकदरा. याचा अपभ्रंश होऊन चिखलदरा नाव पडला. इथं चिखल वगैरे काही होत नाही. किचक वध झाला म्हणून किचकदरा. त्याचा अपभ्रंश होऊन चिखलदरा. नंतर आपण शेवटी भीमकुंड पण करणार आहोत, जिथं भीमानं किचकाला मारून पूर्ण अंग धुतलं होतं. त्या कुंडावर त्या कुंडाच्या इकडे पण जाणार आहोत आपण. तसा तो भीमकुंड पॉइंट आहे, आपण नंतर जाणार आहोत. आमच्या सरांनी रात्रीच म्हटले इथं चिखलदरा नाव आहे, पण इथं चिखल काही दिसत नाही. कशावर नाव? आता यांच्या बोलण्यामधून आपल्याला लक्षात आलं. लक्षात घ्या, म्हणजे हे ऐतिहासिक आणि अगदी पुराणिक अशी गोष्ट आहे. किचक वध नावाचा एक पाडवी होता आम्हाला त्याच्यात ही माहिती आली. आता इथूनही तुम्ही पाहू शकता त्यातलं सोमवार दिसते. सर्वात उंच जो डोंगर दिसतो